नमस्कार, मी प्रज्ञा तुमचं नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. गेले 2 दिवस मी व्लॉग बनवते, अपलोड करते, पण तो अपलोडच नाही झाला का कोणास ठाऊक. आणि इथे ना मी दाखवत होते की मी स्वीट पोटॅटो साखरेसोबत खाते. अजून कोण कोण असं करतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर आज पण मी जाणार होते कंपनीत गेले, पण तिथे गेल्यावर फार काही शूटच नाही केलं. दुपारी टेरेसवर गेलते एका कामानिमित्त, तेव्हा फक्त कसं दिसतंय आजूबाजूचं वातावरण हे दाखवलं. आणि आज कंपनीत माझं एक महत्त्वाचं काम झालं टुवर्ड्स माय लायसन्स वगैरे, आणि मी खूप खुश आहे त्या बाबतीत. त्याच्यानंतर वेदचा फोन आला आणि त्यानं मला पहिल्यांदा कॅप ॲप्रन ह्या गोष्टींमध्ये बघितलं आणि त्याचं असं झालं हे काय घातलंयस तू. आणि मग मी त्याला दाखवत होते की मी ऑफिसमध्ये आणि मी असं असं घातलंय. त्याच्यानंतर कंपनी सुटली, घरी आली, मला आई खालीच भेटली. सो आम्ही दोघींनी जाऊन मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली, मंदिरात जाऊन आलो. आणि त्याच्यानंतर मी ॲप्रन काढलेलंच नव्हतं कारण गार लागत होतं. आणि देन मला कळलं त्याला ना खूप मोठा डाग पडलेला आहे. सो मी त्याला दिलं ड्राय क्लीन करायला. त्याच्यानंतर रिटर्न येताना ॲप्रन काढायच्या वेळेस आईकडे बॅग दिली, ती तशीच घेऊन चाललेली. सो मी तिला म्हणत होती कसं लहान बाळाला त्याची मम्मी स्कूलमधून घेऊन येताना बॅग अडकून चाललेली असते तसं मला फील येतंय मला. त्याच्यानंतर घरी आल्यावर परत गोलूचा फोन आलता, पण यावेळेस मात्र तो फुल झोपेत होता. सो जास्त काही बोलला नाही. मग त्याच्यानंतर विषय असा झाला की मी गेले मेडिकलला, पप्पांच्या काही मेडिसिन्स आणायच्या होत्या त्यासाठी, आणि त्यांच्या मेडिसिन घेऊन मी घरी आले. आणि आजचा दिवस इथंच संपतो. बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.